नमस्कार मंडळी. तर आता आपण आलो तडोळे गावामध्ये. तडोळे गावातील एक महिला ललिता शिवाजी चव्हाण ह्या शिर्डीला पायी चालत गेल्या होत्या. 8 दिवस पायी चालत जाऊन त्या परत व्यवस्थित घरी आलेल्या आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांना काय काय अनुभव आले ते आपण थेट त्यांना विचारूया. तर या महिला शिर्डीला पायी चालत गेल्या होत्या, ललिता शिवाजी चव्हाण. तर त्यांना आपण काय अनुभव आले ते आपण थेट विचारूया. नमस्कार ताई. तर तुम्ही आत्ता शिर्डीला जाऊन आला, तर तुम्हाला कोणाकुठनं प्रेरणा मिळाली? तर अलीकडे कोणाकडून प्रेरणा मिळाली? तुम्ही म्हणजे तुमच्या मनात कसं काय आलं की आपण चला शिर्डीला जावं? आमचा पहिला भाऊ जात होता वारीला, भाऊ वडील. आमचा मामा जात होता नांदेड. पुन्हा मामांपासून माझी इच्छा झाली जायची. आणि 5 वर्षाला मी जाते पालखीला उल्हासनगरमधून. आणि यंदा माझा मुलगा बी आला. बरं, म्हणजे मुलगा आला की तुम्ही त्याला नेलं का? तो नाही, मी नाही, स्वतःहून तो आला. त्याची स्वतःहून इच्छा झाली की जायचं. म्हणजे ह्याच्या मागे तुम्हाला जेव्हा तुमचा मामा भाऊ म्हणायचा तेव्हा तुम्ही कधी गेला नाही, मला म्हणजे मामा भाऊ बोललंच नाही. माझी स्वतः म्हणजे इच्छा झाली माझी जायची. म्हणजे मनापासून इच्छा झाली का तुमची? मनापासून, म्हणजे मला कोण जबरदस्ती केली नाही की चल म्हणले, चल बी म्हणलं नाही. माझी मला इच्छा झाली जायची. जर तुम्ही असं प्रवासात गेला तर प्रवासात जाताना येताना काही अडचणी आल्या का? नाही, काहीच अडचण नाही. म्हणजे कशामुळे काय अडचणी आल्या नाही? ती बाबांची कृपा, साईबाबांची कृपा. काहीच नाही, म्हणजे काही त्रास होत नाही मला. आणि 10 दिवसात काय अनुभव आला का असा चांगला वाईट? म्हणजे वेगळंच वाटतं जाताना. हे घरचं म्हणजे विचार येत नाहीत, काय नाही. पालखी जेव्हा आपण जातो 10-8 दिवस चालत, तो पण घरचे विचार येत नाही, काय नाही. भारी वाटतं, म्हणजे मन शांत होतं. म्हणजे केलं ना म्हणजे मन शांत होतं. म्हणजे दुःखाचा कुठलाच अनुभव आला नाही तुम्हाला? फक्त सुखाचा अनुभव? दुःखाचा अजिबात नाही. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे बघा तुम्हाला, जो भंडारा तुम्ही ठेवला, तर भंडारा ठेवण्यामागे तुमचा हेतू काय? म्हणजे आम्ही पालखी जातो त्या टायमाला आम्हाला स्वतः दुसरे भंडारा देतात 8 दिवस. म्हणून आल्यानंतर आम्ही स्वतः भंडारा देतो. आपले जे शेजारी जे नागरिक आहेत त्यांना आपल्या तर्फे त्यांना प्रसाद भेटावा. म्हणजे आपण तिथं शिर्डीच्या तिथं जाऊन आपण प्रसाद घेतो, तर इथले जे नागरिक आहेत त्यांना प्रसाद आपल्या तर्फे भेटावा म्हणून भंडारा ठेवला. चालतंय. ओम साईराम. तर ललिता शिवाजी चव्हाण ते जे गेले तर त्यांच्याबरोबर त्यांचा तो मुलगा हा पण न सांगता न बोलावता त्याच्या मनात जी साईबाबांबद्दल जी भावना झाली तो गेलेला. तर त्याला पण आपण विचारूया की त्याला काय अनुभव वाटला. नमस्कार. तर तुम्ही जे शिर्डीला साईबाबाला गेला, तुम्ही म्हणजे कुणी तुम्हाला म्हणलं की बाबा चला किंवा काय? नाही, मला कोणी बोलवलं, मला वाटलं म्हणून मी गेलो. म्हणजे मनात तुम्हाला भावना आली फक्त, म्हणजे मला इच्छा होती जायची. हा, इच्छा झाली एकदम, म्हणजे मनात म्हणजे भावना झाली तुम्हाला जायची. म्हणजे गेल्या वर्षी जाणार होतो मी, तर माझ्या 10वीचे पेपर होतो. मी गेल्या वर्षी नाही गेलो म्हणून ह्या वर्षी गेलो. बरं, मग काय अनुभव आला का तुम्हाला तिकडे? तुम्ही गेला 10 दिवस गेला, काय अनुभव? चांगला वाईट अनुभव? चांगला झाला. तिथे गेलो असं वाटतं घरी यायचं. हा, म्हणजे साईबाबांच्या त्या शिर्डीमधून इकडे घरी येऊन असं वाटलं. आणि हा दिन आणि संयम परीक्षा पाहणाऱ्या या पायी यात्रेत त्यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. दिवस रात्र चालत अनेक अडचणींवर मात करत त्यांनी साईबाबांच्या दर्शनाचा संकल्प पूर्ण केला. घरी परतल्यानंतर त्यांनी